नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाची अशी एक अपडेट घेणार आहोत. अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर, ग्रामसेवक ही जी परीक्षा आहे ही कोण घेणार आहे? म्हणजे की पूर्वी जी एजन्सी घेत होती किंवा या ठिकाणी नेमकं कोण घेत होतं आणि आता सध्या MPSC घेणार आहे का? असे अनेक प्रकारचे प्रश्न आम्हाला विचारले गेले होते. तर त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपण इथं शोधण्याचा प्रयत्न करू की परीक्षा कोण घेणार आहे. त्यानंतर या ठिकाणी ह्या परीक्षेमध्ये क्वालिफिकेशन काय आहे, वयाची अट काय आहे, त्याचबरोबर या ठिकाणी अभ्यासक्रम काय आहे आणि पगार किती असतो याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण पाहू. जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण पूर्णपणे अपडेट जे आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची जी अपडेट आहे हे आपल्याला उपलब्ध होते जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येतं. चला तर आपण या ठिकाणी ग्रामसेवक 2026 आता ही जी परीक्षा आहे ही नेमकं कोण घेणार आहे ते आपण पाहू. आता एक तर काय आहे की या ठिकाणी हा 5 मेचा एक 231 पेजेसचा GR आपण सर्वांनी पाहिलेला आहे. इव्हन याच्यावर सुद्धा आपण काही व्हिडिओ बनवलेले आहेत 5 मे 2026ला. आता हा जो GR आहे या GR मध्ये या ठिकाणी ग्रामसेवक ग्रामसेवक या पदाबद्दल कुठेही या ठिकाणी माहिती देण्यात आलेली नाही किंवा ग्रामसेवकाच्या बाबतीमध्ये MPSCच्या याच्यामध्ये कुठेही आपल्याला माहिती मिळत नाही. म्हणजे ह्या 231 पेजेसचा जो GR आहे या पेजेसमध्ये या ठिकाणी कुठेही मेन्शन करण्यात आलेलं नाही ग्रामसेवक. ठीक आहे, त्यामुळं ग्रामसेवकाची जी परीक्षा आहे ती या ठिकाणी पूर्वी जे जिल्हा परिषद घेत होते तीच या ठिकाणी जिल्हा परिषद घेईल. म्हणजे जिल्हा परिषदच्या मार्फत मग TCS किंवा IBPS ही कंपनी घेऊ शकते. ओके, त्यामध्ये ही परीक्षा कोणामार्फत होत असते तर हे 2023 ची जाहिरात आहे. ओके, आणि त्या 2023च्या जाहिरातीमध्ये या ठिकाणी ही जिल्हा परिषद अमरावती, ठीक आहे, अमरावतीच्या या ठिकाणी ही जिल्हा परिषद आहे. तर जिल्हा परिषदेमार्फत या ठिकाणी की कंत्राटी ग्रामसेवक हे पद भरलं जातं. ओके, जिल्हा परिषद मार्फत कंत्राटी ग्रामसेवक हे जे पद आहे ते भरलं जात असतं आणि तशाच पद्धतीनं या ठिकाणी ही जाहिरात येऊ शकते. त्यामुळं MPSCकडे ग्रामसेवक हे पद जे आहे हे गेलेलं नाही. त्यामुळं की जे विद्यार्थी ग्रामसेवक या पदाचा अभ्यास करतात त्यांनी जो सिलेबस आहे जो आपण आता डिस्कस करू, अनेक जणांना माहीत पण असेल आणि याच्यावरची स्पेशल बॅच सुद्धा आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे. तर जो सिलेबस आहे तोच तुम्ही कंटिन्यू करायचा आहे. ठीक आहे, आता यामध्ये हे एक डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल. दुसरा अनेक जणांचा डाऊट असतो की सर मग याची पात्रता काय आहे, क्वालिफिकेशन काय आहे. तर क्वालिफिकेशन काय आहे तर 2023च्या ॲडनुसार या ठिकाणी क्वालिफिकेशन काय आहे तर 12वीला या ठिकाणी 60% असणं गरजेचं आहे. ओके, 12वीला 60%. मग या ह्याच्यामध्ये तुम्ही आर्ट्स असाल किंवा या ठिकाणी सायन्स असाल तर 60% हे कंपल्सरी आहे. किंवा ओके, काही बाबतीमध्ये काय आहे किंवा की ऑप्शन दिलेला आहे. एक तर 60% असणं गरजेचं आहे. तर मग आर्ट्स फॅकल्टीचे असू द्या किंवा या ठिकाणी तुम्ही सायन्स फॅकल्टीचे असू द्या. ठीक आहे, त्यामध्ये 60% हे कंपल्सरी आहे. ठीक आहे, दुसरं काहींच्या बाबतीत काय आहे, काही डिप्लोमा असतात. जसं या ठिकाणी 3 वर्षाचा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असेल तो हा सुद्धा काय आहे ग्रामसेवकात चालणार आहे. किंवा या ठिकाणी की समाज कल्याण मधील या ठिकाणी जर पदवी असेल ती सुद्धा चालणार आहे. त्यानंतर 10वी नंतर जो 2 वर्षाचा डिग्री डिप्लोमा केला असेल तो सुद्धा काय असणार आहे या ठिकाणी एलिजिबल असणार आहे. त्याचबरोबर ॲग्रीचा डिप्लोमा असतो तो सुद्धा या ठिकाणी काय आहे एलिजिबल असतो. ठीक आहे, ॲग्रीचा सुद्धा डिप्लोमा या ठिकाणी 10वी नंतर 2 वर्षाचा म्हणजेच ॲग्रीचा डिप्लोमा आहे. ठीक आहे, तर तो सुद्धा इथं एलिजिबल असणार आहे. तर इथं लक्षात ठेवा 10वी म्हणजे आपल्याला या ठिकाणी 12वीला ओके 12thला काय आहे की या ह्याच्यामध्ये की तुम्हाला 12वी जे आहे 60% असणं गरजेचं आहे. ठीक आहे, कला असू द्या किंवा सायन्स असू द्या कोणत्याही याच्यामध्ये असेल 60% अनिवार्य आहे. किंवा ऑप्शनमध्ये या ठिकाणी ह्या तिघांना ऑप्शन अवेलेबल आहे. ठीक आहे, तर हे झालं या ठिकाणी किंवा की पात्रता. आता पुढचं आहे की याच्यामध्ये किंवा की यांना एज लिमिट काय आहे. एज लिमिट आहे या ठिकाणी 18 पासून ते 38 वर्षापर्यंत. ओपनचा विचार करू आपण 38 वर्षापर्यंत. आणि अदर कॅटेगरी काय आहे 43 म्हणजे 38 43 हा जो काही सगळ्यांना लागू असलेला क्रायटेरियाच इथं लागू आहे. त्यानंतर पुढे पगार जो आहे कंत्राटी ग्रामसेवकाला जो पगार आहे तो 16,000 रुपये असतो 3 वर्षासाठी. ठीक आहे, 3 वर्षे. आणि त्यानंतर आहे 25,500 ते या ठिकाणी 21,000. ओके, 25,500 जे आहे ते या ठिकाणी 3 वर्षानंतर. तर हा पगार जो आहे हा ग्रामसेवकाचा असतो. त्यानंतर या ठिकाणी ग्रामसेवक जो आहे हा या ठिकाणी ग्रामपंचायतच्या किंवा या ठिकाणी गावामध्ये ओके ग्रामसभेचा एक प्रकारे शासकीय सेवक किंवा या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सर्वात खालच्या लेवलचा जो काम करणारा आहे तो ग्रामसेवक असतो. नंतर ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी आणि गट विकास अधिकारी अशा प्रकारचे पिरॅमिड जो आहे आणि शेवटी या ठिकाणी हा शेवटच्या टप्प्यामध्ये काम करणारा
आता यामध्ये जो सिलेबस पाहिला आपण तर या ठिकाणी सिलेबसमध्ये काय असणार आहे, त्यामध्ये मराठी असेल, इंग्रजी असेल आणि सामान्य ज्ञान असेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी अंकगणित असेल, बुद्धिमत्ता आणि तांत्रिक विषय सुद्धा या ठिकाणी असणार आहे. असे 5 विषयांचा समावेश यामध्ये आहे. 5 विषय असतील आणि परीक्षा जी आहे ही 200 गुणांची असणार आहे, 2 तास. आता स्ट्रक्चर जर पाहिलं आपण तर स्ट्रक्चर अशा पद्धतीने असणार आहे. या ठिकाणी प्रश्न असतील 100 आणि गुण किती आहेत, 200 आहेत. ठीक आहे. आता यामध्ये मराठी 15 क्वेश्चन असतील, त्यानंतर या ठिकाणी इंग्लिश 15 क्वेश्चन असतील, सामान्य ज्ञान 15 क्वेश्चन असतील, त्यानंतर अंकगणित बुद्धिमापन काय आहे 15 क्वेश्चन आणि तांत्रिकचे किती आहेत 40 क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं टोटल हे 200 मार्क होतात, 100 क्वेश्चन होतात. ठीक आहे. तांत्रिकचे जे क्वेश्चन आहेत ते मराठी आणि इंग्रजीमध्ये असतील, त्याचबरोबर अंकगणितांचे सुद्धा मराठी इंग्रजी, त्यानंतर सामान्य ज्ञान मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रश्न अवेलेबल असतील. ठीक आहे. हे झालं की ग्रामसेवक बद्दल. आता आपली स्पेशल ग्रामसेवकाची बॅच सुरू आहे. अगदी 999 रुपये माफक फी आहे. ही ऑफर या ठिकाणी काही दिवसासाठी आहे आणि यामध्ये आपण संपूर्ण सिलेबस मग तो टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल सिलेबस असेल तो कव्हर करत आहोत. त्याचबरोबर तुम्हाला की नॉन टेक्निकल त्याचबरोबर टेक्निकलच्या ज्या नोट्स आहेत, PDF नोट्स सुद्धा उपलब्ध असतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेले जे पेपर्स आहेत, PYQs आहेत ते सुद्धा अपलोड केलेले आहेत. अशा प्रकारची परिपूर्ण जी बॅच आहे ती डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे आणि सध्या ऑफर फी जी आहे ही 999 रुपये आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सरळ सेवेची संपूर्ण परिपूर्ण जी बॅच आहे, होलिस्टिक बॅच जी आहे ती आहे 1499 रुपये. ही सुद्धा तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता किंवा इतर जे असेल म्हणजे UPSC असेल, राज्यसेवा कंबाईन किंवा या ठिकाणी AMUIचे बॅचेस असतील, सर्व बॅचेस आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहेत. सर्वांचे डेमो लेक्चर्स आहेत आणि डेमो लेक्चर पाहून तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, कारण यावर संपूर्ण डेली आपण या ठिकाणी अपडेट आहे, त्याचबरोबर क्वेश्चन पेपर्स देतो आणि काही क्युरी असेल तर या नंबरला तुम्ही काय आहे तर या ठिकाणी मेसेज करू शकता. ठीक आहे. तर तुमची शंका जी आहे किंवा त्याचं निराकरण झालं असेल असं आपण समजू. थँक्यू, ऑल द बेस्ट आणि मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला माहिती महत्त्वाची वाटली असेल तर शेअर करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद.